तर मित्रांनो, व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज धर्मादाय आयुक्तालय भरती 2025ची परीक्षा संपलेली आहे. तर काही मुलांना पेपर सोपे गेलेत, कोणाला मॉडरेट गेलेत, कोणाला अवघड गेलेत. तर आपण याविषयी कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपणास मी सांगतो की रिस्पॉन्स शीट किती दिवसामध्ये येईल. तर सर्वप्रथम TCS जी कंपनी आहे ती अगोदर 1 महिना घेत होती रिस्पॉन्स शीट लावायला, त्यानंतर 15 दिवस घ्यायला लागली, त्यानंतर 7 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट येते आणि त्यानंतर 3 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट यायला लागलेली आहे. तर मित्रांनो, यावेळेस थोडे फॉर्म जास्त असल्यामुळे थोड्या जास्त शिफ्टमध्ये एक्झाम गेलेली आहे, पण तलाठी एवढी तर नाहीच आहे, त्या तुलनेत खूप कमी आहे. तर मित्रांनो, जवळपास 20 नोव्हेंबरपर्यंत आपली रिस्पॉन्स शीट येऊन जाईल. तर 20 नोव्हेंबरच्या आतमध्येच रिस्पॉन्स शीट येऊन जाईल. तर मी तुम्हाला सांगतो की आचारसंहिता जरी लागू असेल तरीही तुमच्या रिस्पॉन्स शीटवरती काहीही फरक पडत नाही. रिस्पॉन्स शीट लागू शकते, फक्त तुम्हाला नियुक्ती देता येत नाही, नवीन जाहिरात काढता येत नाही. रिस्पॉन्स शीट देण्यासाठी आचारसंहितेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत आपली रिस्पॉन्स शीट येऊन जाईल. तर आता आपण कट ऑफ किती लागू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ हा वेगवेगळा लागणार तर आहेच. तर सर्वप्रथम मी आपणास सांगतो की रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर ॲक्च्युली तुमचे मार्क्स बऱ्यापैकी किती कमी जास्त होतात हे कळेल. बऱ्याचशा मुलांना पेपर सोपा वाटतो, परंतु रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मार्क्स खूप कमी होतात. आणि सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन. कारण रिझल्ट काही मुलांना जरी 180 पडले आणि काहींना 160 पडले तरीसुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये 30-30, 40-40 मार्कांचा सुद्धा फरक पडतो. त्यामुळे 180वाला 160वर येऊ शकतो, 160वाला 180वर जाऊ शकतो. त्यामुळे नॉर्मलायझेशन खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट या एक्झाममध्ये ठरणार आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मराठीसाठी 25 प्रश्नापैकी खूप साऱ्या मुलांचे 24 ते 25 प्रश्न बरोबर आलेले आहेत. रिझनिंगचे आउट ऑफ 25 मार्क्स खूप साऱ्या मुलांना पडणार आहेत, कारण मराठी रिझनिंग खूप सोपं होतं. त्याच पद्धतीने इंग्लिशचा विचार जर केला तर जवळपास 17 ते 18 मार्क्स मुलांना 17 ते 18 प्रश्न मुलांचे बरोबर येतील. आपण सरासरी 15 पकडून चालूया. त्यानंतर GKचे जे आहे ते 10 प्रश्न असे होते की खूप इझी होते. तोच पॅटर्न फॉलो केला होता, तेच प्रश्न डबल पडत होते आणि त्याच पॉईंटवरती ते प्रश्न पडत होते आणि 10 प्रश्न खूप सोपे होते. त्यामुळे मुलांचे 15 प्रश्न हे GKचे जवळपास बरोबर येतील. म्हणजे आपण पाहू शकता, मराठी 25, रिझनिंग 25, इंग्लिश 15, GK 15, असे 80, म्हणजे 160 तर पडणारच आहेत बऱ्याचशा मुलांना. आता आपण कट ऑफचा जर विचार केला, बऱ्याचशा मुलांना मी सांगतो आहे, जवळपास अभ्यास करणारे एक्झाम देणार आहेत 60% मुलं किंवा 50 ते 60% मुलं 160च्या पुढे जातील. तर मित्रांनो, ओपनसाठी जो कट ऑफ आहे हा 190 प्लस राहील. नॉर्मलायझेशन नंतर टॉपरची जी मुले आहेत ते 200 किंवा 200 प्लसही जाऊ शकतात. नॉर्मलायझेशन केल्यानंतर 200पैकी जास्त मार्क्स होतात, हे आपण तलाठी एक्झामला पाहिलेले आहे. त्यामुळे ओपनचे जे टॉपर आहेत ते 200 प्लस राहतील आणि ओपनमध्ये 190पर्यंत मुलं राहणारच आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बाकी SCBC, EWS आणि इतर मागासवर्ग या 3 कॅटेगरीसाठी जास्त जागा आहेत. तर यांचासुद्धा कट ऑफ 190 प्लसच राहणार आहे. वेटिंग लिस्ट पाहिली तर 180वाले वेटिंग लिस्टमध्ये राहतील ह्या 3 याचे, आणि मग बाकीच्यांचेसुद्धा
180च्या पुढेच कट ऑफ राहणार आहे, हे मुलांनी लक्षात ठेवा. सर्व बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत यांचा 180 प्लसच कट ऑफ राहील. त्यामुळे एक्झाम सोपी असल्यामुळे आणि नॉर्मलायझेशनमुळे, परंतु जरी आपले प्रश्न बरोबर आले तरी असे समजू नका की आपल्याला खूप मार्क्स पडले म्हणजे आपलं सिलेक्शन होऊ शकतं. तर हा पूर्ण गैरसमज आहे. कारण नॉर्मलायझेशननंतर आपले 20 ते 40 मार्कसुद्धा होऊ शकतात. नॉर्मलायझेशन काही शिफ्टचे, म्हणजे सर्व नाही पण सुरुवातीच्या जे शिफ्ट आहेत काहींना हार्ड गेलेलं आहे, काहींना सोपं. आता नंतरच्या शिफ्टवाल्यांचे सगळ्यांचेच प्रश्न सर्वांना पॅटर्न समजल्यामुळे मार्क्स जास्त राहतील. सुरुवातीच्या ज्या शिफ्ट आहेत त्यांना कमी राहणार, कारण त्यांना पॅटर्न माहीत नव्हता. मग त्यांचं जवळपास त्यांचं जे नॉर्मलायझेशन आहे ते जास्त होईल. नंतर त्यांचं 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्कांचं, जास्तीत जास्त 8-10 मार्कांचं होऊ शकतं. परंतु सुरुवातीच्या आणि शेवटचं जर कम्पेअर केलं तर जवळपास 20-20 मार्क, 30-30 मार्काचं फरक होऊ शकतो, कमी आणि जास्तमध्ये. त्यामुळे जोपर्यंत फायनल आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स येत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की सिलेक्शन कोणाचं झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.